मित्रांनो, आता सुरू असलेलं इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्ध थांबवण्याची संधी भारताच्या हातात आहे. कारण इराणचे अध्यक्ष पेझेशकियान यांनी भारताला फोन करून सांगितलं आहे की तुम्ही ब्रिक्सच्या माध्यमातून हे युद्ध थांबवावे अशी मागणी केली आहे. आता याबद्दल भारत काय प्रयत्न करणार याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे. इराण हा भारतासाठी नेहमीच मित्र देश राहिलेला आहे आणि इराण हा देश आपल्या भारताला क्रूड ऑइल सप्लाय करत असतो, तेही आपल्या रुपयांमध्ये. मित्रांनो, आजचा विषय फक्त युद्धाचा नाही तर भारताच्या वाढत्या ताकदीचा आहे आणि जगात शांततेचा संदेश देणाऱ्या आपल्या देशाच्या जबाबदारीचा आहे. भारत या युद्धाला कसं थांबवू शकतो हेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. सध्या मध्य पूर्वेत परिस्थिती खूप तणावपूर्वक झाली आहे. इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातील संघर्ष आता मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आला आहे. हे युद्ध फक्त दोन देशांमध्ये मर्यादित राहणार नाही तर याचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. इतिहास पाहिला तर या दोन देशांमध्ये अनेक वर्षापासून तणाव आहे. धर्म, राजकारण आणि सत्तेचा संघर्ष या सगळ्यांमुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत गेली. त्यामुळे त्या देशांमध्ये हल्ले, मिसाईल स्ट्राईक्स, सायबर अटॅक्स हे सगळे आता सामान्य झाले आणि यामध्ये सर्वात जास्त त्रास होतो तो सामान्य नागरिकांना. इराण काही थांबायला तयार नाही तर दुसरीकडे इस्रायल आणि अमेरिका माघार घ्यायला तयार नाहीत. यामुळे तेलाचे दर वाढत आहेत, जागतिक बाजार कोसळतोय आणि युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. जर हे युद्ध असंच सुरू राहिलं तर तिसऱ्या महायुद्धाची भीतीही निर्माण होऊ शकते. आता यामध्ये इराणने थेट ब्रिक्स देशांकडे मदतीची विनंती केली आहे. ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या संघटनेचा अध्यक्ष भारत आहे. त्यासाठी हे युद्ध थांबवण्यासाठी भारताची भूमिका महत्वाची आहे. आज भारत फक्त एक देश नाही तर जागतिक शक्ती बनला आहे. भारताची आर्थिक ताकद, राजनैतिक प्रभाव आणि शांततेचा संदेश या सगळ्यामुळे जग भारताकडे आशेने बघत आहे. इराणने स्पष्टपणे सांगितलं आहे की भारताने पुढाकार घ्यावा आणि हे युद्ध थांबवावं. आता सगळ्यांच्या नजरा एका व्यक्तीकडे आहेत, ते म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदीजींनी यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये मध्यस्थी केली आहे. त्यांची विश्वगुरु भारत ही भूमिका आज खरंच कसोटीवर आहे. सगळा देश आणि जग एकच प्रश्न विचारत आहे, मोदीजी युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेणार का? भारत शांततेचा संदेश देणार का? जर भारत पुढे आला तर हे युद्ध थांबण्याची शक्यता खूप वाढते. पण मित्रांनो, हे इतकं सोपं नाही. भारताला तिन्ही देशांशी संबंध सांभाळावे लागतात. इराण सोबत आपण तेल आणि व्यापार करतो तर इस्रायल सोबत आपण तंत्रज्ञान आणि संरक्षण यासाठी मदत घेतो. म्हणून भारताला खूप विचारपूर्वक पावलं उचलावी लागतील. जर हे युद्ध थांबलं नाही तर तेलाचे दर गगनाला भिडतील, महागाई वाढेल, भारतासह अनेक देशांना आर्थिक फटका बसेल. म्हणूनच हे फक्त युद्ध नाही तर जगाच्या भविष्याचा प्रश्न आहे. भारत नेहमीच म्हणतो वसुदैव कुटुंबकम, संपूर्ण जग एक कुटुंब आहे. जर भारत पुढे आला तर तो जगाला शांततेचा मार्ग दाखवू शकतो. मित्रांनो, आज इतिहास लिहिला जातोय आणि कदाचित या इतिहासात भारताचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल. प्रश्न फक्त एकच आहे, भारत पुढाकार घेणार का? मोदीजी शांततेचा मार्ग दाखवणार का? याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये मिळेल. तुम्हाला काय वाटतं, भारताने या युद्धात मध्यस्थी करावी का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवडत्या मराठी जोश कट्टाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.